नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। नाशिक इथं आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या औद्योगिक आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला। आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सुमारे 33,000 कोटी रुपयांची विकास कामं करणार असून यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे। गुंतवणूक परिषदेत 13,190 कोटी रुपयांचे 300हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले। यामुळे 32,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत। गेल्या 2 वर्षात मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये 57,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। नाशिक आता उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून उदयाला येत आहे। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाशिक रिंग रोडचं काम हाती घेण्यात येणार असून तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांना दर्जेदार सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे। आता आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक तर आता एक अतिशय महत्त्वाचं मॅग्नेट तयार होत आहे आणि याचं कारण ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण तयार केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर असं म्हटलं की नाशिक इज अनस्टॉपेबल नाऊ तर ते खोटं ठरणार नाही। मुंबईत आयोजित इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरम मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांनी दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला। महाराष्ट्राची 660 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आणि भक्कम पायाभूत सुविधांमुळे व्हिएतनामच्या विन ग्रुपनं राज्यात 6.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे। इलेक्ट्रिक वाहनं, सेमीकंडक्टर, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य करणार असून मुंबई व हो ची मिन सिटीमधील भागीदारी व्यापार आणि पर्यटनाला नवी दिशा येणार आहे। अजिंठा वेरूळसारख्या बौद्ध वारसा स्थळांच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि पर्यटन संबंधांनाही मोठी गती मिळणार आहे। या सहकार्यानं महाराष्ट्र हा व्हिएतनामचा भारतातील सर्वात मजबूत आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि नॉर्वेच्या हायकेएएस कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला। या करारामुळे मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासह राज्यातील जलवाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून जहाज बांधणी आणि जलयान निर्मिती क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक टप्पा मानला जातोय। या करारानं राज्यातील सागरी पायाभूत सुविधांचा विकास होऊन दळणवळण अधिक गतिमान होणार आहे। या प्रसंगी मंत्री नितेश राणे यांच्यासह नॉर्वे आणि स्वीडनचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 4 महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची विशेष बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या PMR वर्ष 2026-27 साठी 4,628.85 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली। नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर प्राधिकरणांनी सादर केलेल्या अहवालातील महत्त्वाच्या विषयांना तातडीनं मान्यता देण्यात आली असून उर्वरित विषयांवर शासन स्तरावर कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महानगरांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला गतीनं काम करण्याचे निर्देश दिले। मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं। या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पोस्ट विभागाला मानवी संवेदनांचं वाहक आणि भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग संबोधलं। वारसा आणि विकास या मंत्रातून विभागानं बँकिंग आणि पार्सल सेवेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याचं नमूद केलं। केंद्रीय मंत्री शिंदे यांनी पोस्ट विभागानं 40 कोटी बँक खात्यांच्या माध्यमातून जनतेचा मोठा विश्वास संपादन केल्याची माहिती दिली। या नूतनीकरणानं मुंबईकरांना आता डिजिटल आणि वेगवान टपाल सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे। आता जवळपास 2200 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस तयार होणार आहे। मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मंत्री महोदय आपलं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।